नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, जय श्रीराम। आम्ही निघालोय उत्तराखंडमधील यमुनोत्री, केदारनाथ, तुंगनाथ आणि बद्रीनाथकडे। ज्या एक्सप्रेसची तिकीट आम्ही बुक केली होती ती राजधानी एक्सप्रेस अगदी वेळेवर आमच्या सेवेसाठी उपस्थित आहे। आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय, सर्व मित्र बसलोय आणि आमच्यातलाच एक बघा आता काय करामध्ये कसं बघा। नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या गाडीमध्ये तुमचे जर इमर्जन्सी मध्ये ब्रेक फेल झाले आहेत तर आमच्याकडे सर्व प्रकारच्या गोळ्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत। ब्रेक थांबवण्यासाठी या गोळ्या आहेत आणि ते खूप छान गोळ्या आहेत। नक्की कुठला ब्रेक तो जरा आम्हाला एक्सप्लेन करून सांगा जरा। इमर्जन्सी ब्रेक, तशी चण्याची डाळ खाल्यानंतर ब्रेक फेल होतात। ज्या आहे त्या गोष्टी देणार ना आम्ही सर के साथ। तर मित्राने आमचा नाश्ता घेऊन आलाय। लेमन बरंग भैया स्माइल। सर नाम क्या आपका? हाँ हुकुम राजस्थान बहुत बड़ा यूट्यूबर है। ओके, थैंक यू। हुकुम सरकार आ गए। मित्रांनो, ट्रेनमध्ये हनुमान चालीसा पठण करत असताना एक व्लॉगर मित्र भेटलाय। काय नाव मित्र? माझं नाव शुभम राठोड, मी तुळजापूरवरनं। आज भेटलो कल्याणच्या माणसांना, तर आज हनुमान चाळीस जरा जास्तच खुलून आली, तर मला मस्त वाटलं। ओके, कुठून कुठे जाणार आता? आता इथून जाणार मी दिल्लीवरून डायरेक्ट मनाली। ओके, धन्यवाद। संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरगुरु। हनुमान महाराज की जय। सियावर रामचंद्र की जय। मंगल मछलीनाथ भगवान की जय। रामकृष्ण म्हणे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, भगवंत नाही नारायण हरी उच्चार नामाचा। नाश्त्यामध्ये तसं सांगा जरा काय काय आपल्याकडे? कांदे पोहे आहेत, त्याच्यावर टाका शेव आहे, बटाटा वडा आहे, पण तो आपली महाराष्ट्र मॉडेल नाही, थोडीशी वेगळी आहे। मँगो आहे, टोमॅटो केचप आहे आणि चायची मसाला आहे, पाण्यात टाकायचा फिनिश। ओके, तर अशा प्रकारे नाश्त्याचे जे पदार्थ आहेत ते आम्हाला आले आहेत। 4:50 ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो, निजामुद्दीन एक्सप्रेस, आणि आता 26 तारखेला 10:45 आम्ही पोहोचलो इथे। पुढची वंदे भारत एक्सप्रेस सायंकाळी 5:50 होती, म्हणून थोडी दिल्ली भ्रमण केली। इंडिया गेटवर आम्ही फोटोशूट करत होतो, इतक्यात एक विदेशी पाहुणा आमच्यात सामील झाला। आता आम्हाला एक फॉरेनर भेटले, सर्वांची ओळख झाली त्यांच्याशी आणि भेटून खूप भारी वाटलं। Your name? विलोन। Vilon. Your name Vilon? Yes, fine. Your country? France. 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 Okay, nice to meet you. Nice to meet you too. Nice. रामकृष्ण हरी। निजामुद्दीन एक्सप्रेसमधून 11:15 आम्ही दिल्लीला पोहोचलो आणि त्यानंतर थोडी दिल्ली भ्रमण केली।
सर्व ठिकाण पाहून झाल्यानंतर परत एकदा वंदे भारतमध्ये प्रवास करतोय रामकृष्ण हरी. तर जवळजवळ फ्लाईटमध्ये बसण्याची फील येते या ठिकाणी. सुंदर अशी ट्रेन आपण पाहू शकता. जय श्रीराम. तर कसं वाटतं आज पहिल्यांदा आपण वंदे भारतमध्ये बसलोय, काय वाटतं तुम्हाला? एकदम मस्त. मला पण गेले. तर आपण पुढचा प्रवास आहे तो वंदे भारतला करणार आहोत. सर्वांना शुभेच्छा माझ्या. आता बघूया आपण लोकेशन काय आहे आतमध्ये. राधे राधे. जय श्रीराम. वंदे भारत एक्सप्रेसच्या सीटवर विराजमान होतात नाश्ता आला. बरोबर 8 वाजता आम्हाला जेवण आलं आहे वंदे भारतमध्ये आणि आता जेवायला सुरुवात करणार आहे. राजेशजी, यस, जेवण आलं आहे आपलं? बस मस्त. आम्हाला खूप चांगलं जेवण भेटत आहे. पोरं पण आमची जशी आनंद घेत आहेत, जसं काही 12-13 जेवण येत आहे. ही पोरं आमची नुसती अशी नुसती धरलेली असतात जेवणावर. वेळेच्या वेळेवर चहा नाश्ता, वेळेच्या वेळेवर जेवण, फर्स्ट क्लास जेवण. धन्यवाद वंदे भारत त्यांचे. ओके, धन्यवाद. ओम नमः शिवाय. जय श्रीराम मंडळी. तर काल रात्री हरिद्वारला मुक्काम केल्यानंतर आज आम्ही जी बस बुक केलेली ते बसवाले आलेत आणि बॅगा वगैरे वर भरून होत आहेत. तर आता इथून आम्ही पुढे प्रस्थान करलो आहोत. हा पुढचा प्रवास जो आहे तो आम्ही ड्रायव्हरला विचारून करणार आहोत, कारण पुढची परिस्थिती आहे, कारण वरती खूप पाऊस पडला आहे, त्यामुळे ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही रूट बदलणार आहोत. जय श्रीराम. समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. आपण तिथे ज्यावेळेस यात्रा करतो त्यावेळेस तिथे कार्ड बनवावे लागतात. तर आम्ही या ठिकाणी बनवलेत. तर ते कार्ड बनवून आपण पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तर जय श्रीराम मंडळी. आता 4 धामचे जे पास आहेत ते पास आम्ही काढलेत आणि जो बसचा जो प्रवास आहे तो इथून सुरुवात होतो आणि आपल्या बसच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतो आहे. अजयजी, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि हरिद्वारवरून सगळ्यांना शुभ सकाळ. धन्यवाद. हरिद्वारवरून बसच्या प्रवासाला सुरुवात केली. जोरदार पाऊस पडत होता. इतका पाऊस होता की डोंगराचं पाणी दगड धोंडे घेऊन रस्त्यावर आमच्या स्वागताला उभे होते. खूप घाबरलो होतो. विचार करत होतो की सुरुवात अशी आहे तर पुढे काय असेल. पाण्यात अडकलेली गाडी पाहून आमच्यातलेच मित्र समीर भंडारी मदतीला धावून गेले. पण ते म्हणतात ना, आपण दुसऱ्याची मदत केली तर देव आपली मदत करतो. पुढचा रस्ता एकदम सुगम झाला. संध्याकाळचे 7 वाजले. हनुमान चालिसा आणि हरिपाठ सुरू केले. ओम नमः शिवाय. जय श्रीराम मंडळी. तर सकाळी हरिद्वारवरून निघालो आणि रस्त्यात पावसाच्या अडथळ्यामुळे उशीर झाला पोचायला. गंगोत्रीकडे प्रस्थान केलं आहे. पण
आता 7 वाजेपर्यंत आम्ही प्रवास केला आणि एका ठिकाणी थांबलो आहे. आता पुढचा प्रवास आम्ही हा सकाळी पहाटे करणार आहोत. आता जेवणाची वगैरे व्यवस्था बघतोय. पुढचा प्रवास हा सकाळी लवकर उठून करायचा असं ठरलं. धन्यवाद. आज संध्याकाळचे आचार्य आमचे समीरजी भंडारी आहेत. आज दुपारी दाल खिचडी होती आणि आत्ताचे आचार्य आमचे समीर भंडारी आहेत. उत्तम असे जेवण बनवतात ते आणि आज आम्हाला त्यांच्या हातचं खायला भेटणार आहे जेवण. सकाळी लवकर उठलो, थोडा व्यायाम केला, अंघोळ केली आणि यमुनोत्री धामच्या प्रवासाला सुरुवात केली. रे मना द्रव्य ते पुढिलांचे, मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, होता मनासारखे दुःख मोठे, होता मनासारखे दुःख मोठे. प्रवास करत असताना लघुशंकेसाठी काही मित्र रस्त्याच्या बाजूला गेले. गवतावरून त्यांच्या पायांवर किडे चढले आणि त्यांच्या पायाला चावले. आपण आपल्या भाषेत त्यांना जलू म्हणतो. पायाला असे चावले की त्यांना समजलेच नाही. एकाच्या पायाला चावलेले दिसले तर सर्वांनी चेक केले आपल्या पायाला चावलेत का. तर 14 जणांपैकी 7 जणांच्या पायाला ते किडे चावले होते. आपल्यापैकी कोणी जर यमुनोत्रीकडे प्रवास करतोय तर रस्त्याच्या बाजूला जाताना थोडा विचार करा. बोर्ड पाहिला तर समजलं की 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. तर पाहूया आता आम्ही सुरुवात केली आहे. 7:50 झालेत आणि ट्रेकला सुरुवात केली आहे. आम्ही यमुनोत्रीकडे चाललोय. 5 किलोमीटरचा डिस्टन्स दाखवतोय आणि पाहणार होता आपण किती वेळात आपण तो ट्रेक पूर्ण करतोय. सोबत सर्व ट्रेकर्स आमचे मित्रमंडळी आहेत. राजेशजी गायकर आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या दीपक भाऊचा नवरा घेऊन यमुनोत्री दर्शनाला चाललोय. आणि सगळे त्याचे मित्र भाऊबंद सगळे टोपीवाले फेटेवाले जय मलंग श्री मलंग.
आई भवानी शक्ती दे, मलंगणाला मुक्ती दे, आई भवानी शक्ती दे, मलंगणाला मुक्ती दे, जय मलंग, श्री मलंग, जय मलंग. श्री मलंग. उत्तराखंडमधील 4 धाम यात्रेमध्ये पहिलं धाम म्हणजे यमुनोत्री, त्यानंतर गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. याचं कारण असं की याच क्रमशः पांडवांनी यात्रा करून स्वर्गाकडे प्रस्थान केलं होतं. मित्रांनो, यमुनोत्री ट्रेक करत असताना एक मित्र भेटलाय. उतरणार आहेत. दोघांची नावं सेम आहेत, वैभव. तर अचानक भेट झाली आणि नाव विचारलं तर दोघांची नावं सेम निघाली. जय श्रीराम. कौन कौन आए साथ में? और बहुत सारे लोग हैं. आप अभी अकेले जा रहे हो? कैसा लगा यहाँ आके? अच्छा लगा. और कहाँ जा रहे हो? और उसके बाद गंगोत्री और केदारनाथ और बद्रीनाथ, मतलब आप 4 धाम कर रहे हो. तर मित्रांनो, थोडी यांच्याकडून आपल्याला ही गोष्ट शिकली पाहिजे की एवढ्या लहान वयात हे ट्रेक करतायत आणि आपण तरुण असून आपण ट्रेकला घाबरतोय. तर या छोट्या मित्राकडून ही गोष्ट शिकलो पाहिजे. धन्यवाद. पौराणिक कथेनुसार सूर्यदेवाच्या 2 पत्नी होत्या. त्यांच्यापासून यमुना, यमराज आणि शनिदेव यांचा जन्म झाला. असं सांगतात की आपल्या भावाला म्हणजेच शनिदेवांना छायादोषापासून मुक्ती मिळावी म्हणून यमुना मातेने घोर तपस्या केली आणि त्याचं फल म्हणून शनिदेव छायादोषापासून मुक्त झाले. आणि शनिदेवांनी आपल्या बहिणीला म्हणजेच यमुनोत्रीला वरदान दिलं की जो कोणी भक्त या पवित्र पाण्यात आंघोळ करेल किंवा तुझी पूजा अर्चना करेल तो अकाल मृत्यूपासून वाचेल आणि मृत्यूसमयी होणाऱ्या त्रासापासून वाचेल. तर मित्रांनो, एक आपला जुना पारंपरिक नृत्य बाले डान्स, आपण जो फेमस आहे बाले डान्स आगरी, तो आता नृत्य आपलं समोर राजेश जी गायकर करून दाखवणार आहेत. ओके. सर्वजण आपला परिचय देतील. Hello, hi. I am Samir Bhandari from Karavle, Malangad, Kalyan, and I have a businessman and Maji Sarpanch Group Gram Panchayat Thane. ओके. Ganesh Gopinath Thakre, Mukam Karavle. नेक्स्ट इंटरव्यू. Professor Rajesh Gaikar, I am Wasar Frying. Yes, okay. Jai Sri Ram. I am Dr. Navnath Madvi. I am from Usatne, Mumbai. हनुमान कृष्ण राणे, उत्तम शेतकरी. त्याचा जायवाल केला इकडे. सदानंद जगताप, श्रीराम भक्त. जय श्रीराम. जय श्री राम. जय श्रीराम मंडळी. जय श्री राम. तर मागच्या वेळेस 2022ला केदारनाथला आलेलो आणि यावेळेस ही केदारनाथला जाणार आहोत. सुरुवातीचा ट्रेक आमचा हा यमुनोत्रीचा ट्रेक आहे आणि ह्या 2 ट्रेकमध्ये मला एक अनुभव आला की ट्रेक करत असताना आपण नाकाने श्वास घ्या आणि नाकाने श्वास सोडा. बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस आपल्याला खूप दम लागतो आणि चढायला त्रास होतो. तर कृपया ही एक ट्रिक वापरून पहा, त्रास कमी होईल. धन्यवाद. जय श्रीराम. तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम. तर आमचे परम मित्र श्रीजींचे मालक किरण म्हात्रे यांनी आम्हाला ही एनर्जी ड्रिंक दिली आहे. Yamunotri is very hard trekking and I have a lots of energy. So energy drink is ready in Master Vaibhav Patil. From Mordor.
यमुनोत्री ट्रॅक करत करत घरपर्यंत आलोय. परंतु अजून माहीत नाही नक्की किती वेळ अजून आहे, किती वेळ चढावं लागणार आहे, किती उंचावर आहे. तर आमच्याकडे जे थोडे वयस्कर आहेत थोडे थकलेत चालत आहेत आमच्या बरोबर, आम्हीही त्यांच्या बरोबर चालत आहोत. असा हा प्रवास आमचा गोड गमतीने चालत आहोत. जय श्रीराम. आणि सकाळपासून यमुनोत्रीला चढायला सुरुवात केली आहे आणि अवघ्या आता काही किलोमीटर आम्ही आहोत. सगळ्यांचे श्वास अगदी रोखून भरलेले आहेत, सगळ्यांना दम लागलेला आहे आणि आम्ही इथे आमची सगळी मंडळी अगदी फोटोशूट करत आहेत. काही थकलेली आहेत. तर कारण असं आहे सगळी 40+ आहेत आणि त्यामुळे आम्ही हळूहळू जात आहोत. जय गंगा मैया की जय, यमुना माते की जय श्रीराम. जय श्रीराम. हा थकले. फक्त 500 मीटर प्रवास राहिलाय आणि अक्षरशः आमच्या नाकी 9 आलेत. फोटोशूट चाललाय मित्रांचा आणि अवघ्या 500 मीटरवर आम्ही आलोय. तर मित्रांनो ट्रेकचं जर म्हटलं तर खूप थकलो. किती वाजले? पावणे 11 वाजले. पावणे 11 वाजले. जवळजवळ आम्ही 7:50 हा ट्रेक सुरुवात केलेली आणि जवळजवळ 3 तास व्हायला 3 तास व्हायला आले आणि अजून 500 मीटर आहे. तर पाहूया अजून किती दूर आहे. तर धन्यवाद. जय श्रीराम. ला आम्ही गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही यात्रा केलेली होती. आमच्याकडनं माँ यमुनेची यात्रा राहिलेली आणि ती यात्रा आम्ही आज पूर्ण करत आहोत. आज आमच्या यमुनोत्री धामला पाय लागलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही आमची पुढची यात्रा करणार आहे. जय यमुनोत्री माँ. जय यमुनोत्री माँ. जय श्रीराम. जय श्रीराम मंडळी. फायनली आम्ही यमुनोत्रीच्या मुख्य मंदिरापाशी आम्ही पोहोचलोय आणि आता जवळजवळ आम्ही 11 वाजलेत आणि हे मंदिर आणि हे आमचे सर्व मित्र फायनल लोकेशनवर पोहोचलेत. तर खूप भारी वाटलं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय मलंग. यमुना माते की जय. नमस्कार मंडळी. ज्या ट्रेकबद्दल आपण इथे चर्चा करत होतो यमुनोत्री, तर फायनली आपण त्या मुख्य मंदिरापाशी पोहोचतोय आणि खूप भारी वाटलं. आल्याबरोबर सुरुवातीला आम्ही गरम कुंडामध्ये स्नान केलं आणि त्याच्यानंतर एक 5 मिनिटाच्या आत सुंदर असं दर्शन झालं आणि मनाला एक सुखद आनंद मिळाला. धन्यवाद. जय श्रीराम. हे आहे यमुनोत्रीचे वैशिष्ट्य. समोर आपण पाहू शकता अतिशय थंड पाणी आणि या बाजूला आपण जर पाहिलं तर अगदी गरम पाण्याच्या वाफ निघत आहेत.
आपण पाहू शकता। आणि हे जे पाणी आहे हे थंड पाणी आहे, बर्फाचं पाणी आहे आणि हे गरम पाणी आहे। जय श्रीराम। यमुनोत्री दर्शन करून बरोबर 12:30 आम्ही खाली उतरायला सुरुवात केली आहे। बघू आता आपण किती वेळामध्ये खाली उतरतोय। जय श्रीराम। तर जय श्रीराम मंडळी। जय श्रीराम। यमुनोत्रीचा ट्रेक करताना आपल्याच ठाण्याचे एक काका भेटलेत। नाव काय? भास्कर धनगर चाचरे आणि धुळे। त्यांचं वय आहे 64, म्हणजे 64 वर्षाचे हे भारतीय रिटर्न भारतीय रिटर्न आणि Retirement. यमुनोत्रीच्या ह्या ट्रेकमध्ये आम्हाला भेटलेत। तर तरुण मुलांना लाजवेल असं एक व्यक्तिमत्व आम्हाला भेटलंय आणि भेटून खूप भारी वाटलं। आपल्याकडची माणसं भेटल्यावर बरं वाटतं खूप। बाहेरची माणसं बरोबर आणि नर्मदा यमुना मैयाची भक्त बरोबर। तर खूप सर्व बरं वाटलं। मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते मा नर्मदे हर मा यमुनेत्रे हर 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 नर्मदे हर हर महादेव। परिक्रमा झाली ना त्याच्यामुळे मग ते नर्मदा मैया। ओके, धन्यवाद। खूप बरं वाटलं भेटून। थँक्यू 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 व्हेरी मच। आमच्या सोबत असलेले दशरथ दाभणे यांचंही वय जवळजवळ 55 वर्ष आहे आणि आमच्या बरोबर चढले आणि आमच्या बरोबर आता उतरत आहेत। तर खूप भारी वाटलं। 2 शब्द जरा बोलाल का? काय सांगाल? तरुण पोरांची मेहरबानी याही खूप रिक्वेस्ट केली का चल बाबा दादा तुला चढवल आणि त्यांच्या आग्रहाखातर मी हा परिक्रमा केलेली। अजून आता केदारनाथ राहिले, गंगोत्री राहिले, भगवंताला बोलतो ते पण पार पार। ओके, धन्यवाद। जय बाबा केदार। जय बाबा केदार। मित्रांनो, उत्तराखंडमध्ये आपण जर येतो तर हे अशी परिस्थिती असते। कुठेही डोंगर खचतात आणि कुठेही काही होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या आणि एकदम व्यवस्थित या। बघा ह्या कड्याचा काय परिणाम बघा काय होऊ शकतो। भेटून खूप छान वाटलं आणि तुमचा प्रवास सुखाचा हो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि एक तरुणांना एक संदेश देतो की यांच्याकडे बघा आणि आपण जे ट्रेक आहेत ते घोड्यावर न करता चालत करा, म्हणजे आपल्याला एक 4 धाम यात्रा सफल होईल आणि खूप बरं वाटेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। तर 7:50 आम्ही यमुनोत्री चढायला सुरुवात केलेली आणि बरोबर आता 2:50 झालेत, म्हणजे 7 तास ट्रेक केल्यानंतर यमुनोत्रीचा यशस्वीरित्या ट्रेक पूर्ण केला आहे आणि 2:50 आम्ही बरोबर आमच्या बसच्या जवळ आलो आहे। काही घोड्यावर गेलेले ते अगोदर पोचलेत आणि आम्ही चालत गेलेलो। बरोबर 7 तास लागले। आरामात गेलो, आरामात आलो। थोडं थांबत आलो कारण काही जण थकले होते, तर त्यांच्याबरोबर थांबत आलो आणि एकदम एन्जॉय केली। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम।